नमस्कार मित्रांनो, मी आहे ओंकार. आशा करतो की आपण सगळे ठीक असाल, खुशाल असाल. आपण पाहताय डिजिटल केसरी, जिथं आपण ट्रेंडिंगचा टॉप करतो, ते पण मराठीमधून. आज आपण बोलणार आहोत त्या बातमीबद्दल जी जगभरात चर्चेत आहे. ओपन एआय म्हणजे चॅट जीपीटी बनवणाऱ्या कंपनीने भारतासाठी एक जबरदस्त घोषणा केलेली आहे. हो, ओपन एआयचं गो प्लॅन आता भारतात पूर्णपणे मोफत केलं जाणार आहे. हा निर्णय इतका मोठा का आहे आणि यामुळे पुढील काही वर्षात भारतात काय बदल होऊ शकतो ते आपण समजून घेऊयात. ओपन एआयनं असं का केलं तर पाहूयात. तर ओपन एआय म्हणजेच आजच्या जगातल्या सर्वात प्रभावशाली कंपन्यांपैकी एक. त्यांचं चॅट जीपीटी मॉडेल जगभरात वापरलं जातं. विद्यार्थ्यांपासून बिझनेस पर्यंत आधी गो प्लॅन वापरण्यासाठी पैसे द्यावे लागत होते, पण आता हा प्लॅन भारतामध्ये 1 वर्षासाठी फ्री करण्यात आलेला आहे. कारण काय आहे, भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणारा डिजिटल देश आहे. इथे इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या जगात 2ऱ्या क्रमांकावरती आहे. एआय वापरकर्त्यांचा सर्वात मोठा बाजार आता भारत होऊ शकतो आणि ओपन एआयला तो गमवायचा नाहीये. त्यामुळे त्यांनी असं ठरवलं की भारतामध्ये गो प्लॅन मोफत देऊयात आणि लोकांना एआयची सवय लावूयात. तर या निर्णयाचा आपल्याला काय फायदा होऊ शकतो? हा निर्णय फक्त टेक कंपन्यांसाठी नव्हे, तर तुमच्यासारख्या क्रिएटर्ससाठी, विद्यार्थ्यांसाठी, बिझनेससाठी आणि पत्रकारांसाठी देखील मोठा फायदा ठरणार आहे. तर विद्यार्थ्यांसाठी काय आहे? अभ्यास, नोट्स, प्रेझेंटेशन, रिपोर्ट चॅट जीपीटी आता सहज वापरता येईल. भाषा शिकणे, उत्तर लिहिणे, स्क्रिप्ट तयार करणे सगळं अगदी सोप्या प्रमाणात होऊन जाईल या ओपन एआय मुळे. कंटेंट क्रिएटरसाठी काय आहे की जसे तुम्ही एक युट्यूबर आहात, फेसबुक पेजचे मालक आहात, आता चॅट जीपीटी तुमचा वैयक्तिक स्क्रिप्ट रायटर, एडिटर आणि आयडिया मशीन बनणार आहे. व्हिडिओ कल्पना, स्क्रिप्ट, कॅप्शन, हॅशटॅग सर्व काही मिळू शकतं फक्त एका क्लिकमध्ये. तर बिझनेस, शेतकरी आणि लहान उद्योजकांसाठी याचा काय फायदा असणार आहे? तर मार्केटिंग, सोशल मीडिया पोस्ट, ग्राहकांसोबत संवाद हे सगळं ऑटोमेटेड होऊ शकतं. म्हणजेच वेळ वाचतो, उत्पादन क्षमता वाढते. पण यामागचे जे ओपन एआय आहे त्याचे धोके कोणते? तर आता सगळं काही फ्री आहे म्हटल्यावर सावध राहायला हवं. मोफत सेवा म्हणजेच तुमचा डाटा, म्हणजे तुम्ही जे लिहिलेलं आहे, विचारलेलं आहे, ओपन एआय कडून काही प्रमाणात वापरलं जाऊ शकतं. त्यामुळे वैयक्तिक माहिती शेअर होऊ शकते. त्यामुळे ही माहिती तुम्ही वैयक्तिक शेअर करू नका. आर्थिक किंवा गुप्त माहिती चॅट जीपीटी मध्ये टाकू नका आणि एआय वर 100% अवलंबून राहू नका. विचार करणं देखील थांबवू नका. एआय तुमचं काम सोपं करेल, पण विचार फक्त तुम्हालाच करायचा आहे. भारताचं भविष्य काय आहे? तर भारत आता एआय वापराच्या बाबतीत जगात पहिल्या रांगेत उभा राहतोय आणि जर आपण या ओपन एआय संधीचा योग्य वापर केला तर पुढची डिजिटल क्रांती चॅट जीपीटी किंवा ओपन एआयची नाही तर भारतीयांची असेल. हा काळ आहे स्मार्ट काम करण्याचा, जास्त काम करण्याचा नाही. म्हणून मित्रांनो, आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे की तुम्ही चॅट जीपीटी वापरता का आणि या फ्री प्लॅनचा फायदा घेणार आहात का? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा आणि युट्यूबवर देखील सबस्क्राईब करायला विसरू नका डिजिटल केसरीला. ट्रेंडिंगचा टॉप तुमच्यासाठी. जय महाराष्ट्र.